स्वागत आहे मित्रांनो तुमचं करंट एडिटोरियल मराठी या आपल्या यूट्यूब चॅनलवर. संपादकीय लेख यामध्ये आपण लोकसत्ता पेपरमध्ये प्रकाशित होणारे लेख हे बघत असतो. तर चला बघूयात आजचा लेख. आजचा संपादकीय लेख संस्कृती सातत्याचा सेतू. तर्काच्या सूक्ष्मदर्शकातूनही अनेक गोष्टी सुस्पष्ट दिसतातच असे नाही. राणी एलिझाबेथ यांचे असणे आणि जाणे ही अशी यातील एक. इतिहास बदलता येत नाही, त्यातील चांगल्या वाईटासह तो स्वीकारायचा असतो हे भान त्यांना होते. ही घटना जेव्हा घडली तेव्हा पहिले महायुद्ध कागदोपत्री संपलेले होते, पण त्या युद्धाची निखारी पूर्ण विझलेले नव्हते. व्हर्साय तहाच्या अटीत पिचलेल्या जर्मनीचे वायमर प्रजासत्ताक लवकरच त्या विरोधातली धुम्मस अनुभवणार होते. इटलीत मुसोलिनी बॉम्बफेकीतून बचावला होता आणि त्या वर्षीच्या 26 जानेवारीस जॉन लोगी बेअर्ड याने तयार केलेल्या यंत्राची यशस्वी चाचणी नोंदली गेली होती. हे यंत्र म्हणजे दूरचित्रवाणी टेलिव्हिजन. भारतात त्या वर्षी तेव्हाच्या टुमदार मुंबईच्या रस्त्यावर बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट बेस्ट कंपनीची पहिली बस धावली होती. पलीकडच्या पश्चिम आशियाच्या वैराण वाळवंटात खनिज तेल सापडायचे होते. सौदी अरेबिया देश म्हणून जन्माचा होता आणि तो जन्माचा घालणाऱ्या अब्दुल अजीज इब्न सौद यांनी स्वतः नुकतेच हेजाज प्रांताचा राजा घोषित केले होते. अशा काळात एलिझाबेथ विंडसर हिचा जन्म झाला तेव्हा निम्मापेक्षा अधिक जग हे तिच्या वडिलांच्या अधिपत्याखालील ब्रिटानियाचा भाग होते. आफ्रिका, आशिया, उत्तर अमेरिका, ऑस्ट्रेलिया असा एक खंड नव्हता की जिथे ग्रेट ब्रिटनचा युनियन जॅक फडकत नव्हता. तिच्या जन्मानंतर 21व्या वर्षी ब्रिटानियाच्या साम्राज्यातील कोहिनूर भारत स्वतंत्र झाला आणि त्यानंतर लवकरच वडिलांच्या अकाली निधनाने सम्राज्ञीचा मुकुट तिच्या तरुण मस्तकावर आरूढ झाला. एलिझाबेथ राणी झाली त्यावेळी सोव्हिएत रशियात जोसेफ विसारोनोव्हिच स्टॅलिन सत्तेवर होते आणि चीन देश माओ झेडांग यांची सांस्कृतिक क्रांती पचू पाहत होता. त्यानंतर तब्बल 70 वर्षांनी परवाच्याच 8 सप्टेंबरला हर आयनेस क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या शिरावरील मुकुट उतरला. राणी एलिझाबेथ यांचे निधन झाले या विधानाच्या आधी इतका तपशील नोंदवला याचे कारण या निधनाने जगाने नक्की काय गमावले हे लक्षात यावे. जुन्या सरलेल्या 20व्या शतकास नव्या तंत्रपरायण 21व्या शतकाशी सहज जोडणारा एक दुवा त्यांच्या निधनाने आपण गमावला. बदल म्हणजेच सातत्य, चलता म्हणजे स्थिरता असे मानले जाणाऱ्या काळात या सत्यावर मात करून आपले सस्मित अस्तित्व जवळपास शतकभर अमीट अविचल राखणारी एक व्यक्ती काळाच्या पडद्याआड गेली एवढाच मर्यादित या घटनेचा अर्थ नाही. तो तितकाच असता तर जगातील वाटेल त्या घटनेवर व्यावसायिक भावनाशून्यतेत कोरडी भाष्य करण्यासाठी, वाटेल त्या घटनेची थंड डोक्याने आणि तशाच थंड भाषेची चिरफाड करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या BBC वृत्तवाहिनीचे ज्येष्ठ वृत्तनिवेदक ह्यू एडवर्ड यांच्या चेहऱ्यावरून राणीच्या निधनाचे वृत्त सांगताना चुकार अश्रू उघळला नसता. जगातील प्रत्येक देशप्रमुखास आपल्या आयुष्यात एकदा तरी राणीच्या पाहुणचाराचा आनंद कसा मिळाला याच्या खऱ्या खोट्या कहाण्या सांगावेसे वाटले नसते. ब्रिटिश साम्राज्याचा कधीही भाग नसलेल्या किंबहुना स्पर्धक असलेल्या फ्रान्सची राजधानी पॅरिसमधील आयफेल टॉवरवरील आणि चित तरुण शॉज एलिजे या फ्रेंच राजपथावरील दिवे मालवावेत आणि काही पैशाच मोजता येते असे मानणाऱ्या अमेरिकेत धसमुसळे क्रीडा सामने राणीस श्रद्धांजलीसाठी थांबवण्याची गरज क्रीडा सम्राटांना वाटली नसती. तसेच लागले नेत्र रे पहिले तरी अशापासून जगाचे कुतूहल शमवून घेऊ इच्छिणाऱ्या नवतरुणापर्यंत प्रत्येकास आपलेच कोणी गेल्याचे दुःख झाले नसते. एरवी कधीमधी मारून मोडकून व्यक्त केलेल्या राजकारण चतुर दुःख भावनेस मदबलपणाची आवरण असते, पण राणीच्या निधनाने प्रत्येकास झालेले दुःख काहीतरी हरवल्याची गमावल्याची भावना कमालीची सच्ची आहे. तुलनाच करायची तर 25 वर्षापूर्वी 1997 साली लेडी डायनाच्या अपघाती मृत्यूशी तिची व्हावी. डायनाच्या मृत्यूने त्यावेळी अनेकांच्या हृदयाने अनेक कारणासाठी एक कळ अनुभवली. राणी एलिझाबेथ यांच्या निधनाने तसेच घडले. या विसंवादी जगाचा अर्थ लावण्यात थकलेल्या जुन्या जाणत्यास आपल्या व्यथा मांडण्यासाठी राणीचे असणे आवश्यक वाटे आणि हे जुने जाणते आपल्या प्रगतीत कसे अडथळे आहेत असे वाटणाऱ्या तरुणास आपले ऐकून घेणारी, प्रसंगी उत्तेजन देणारी राणी ही जवळची वैश्विक आजी वाटे. डायना आणि तिच्या सासूबाई एलिझाबेथ या दोघीही या अशा भावनेबाबत भलत्याच भाग्यवान म्हणायच्या. कोणत्या न कोणत्या स्वरूपात आपल्या आयुष्यात अशी स्त्री असावी असे बहुसंख्य पुरुषास वाटे आणि अनेकास हवीशी तशी स्त्री आपणास असायला हवे अशी अनेक स्त्रियांची भावना असे. तर्काच्या सूक्ष्मदर्शकातूनही अनेक गोष्टी सुस्पष्ट दिसतातच असे नाही. राणी एलिझाबेथ यांचे असणे आणि जाणे ही अशी यातील एक.
ग्रेट ब्रिटनच्या उपाधीतून ग्रीडची विरघळणी जसे या राणीने पाहिली, तसेच भयंकर मानवी सहारापासून ते सून मुलगा यांच्या वेड्या वर्तनापासून ते आपतेशांची ताटातूट असे अनेक काही सहन केले. त्याचा कसलाही कटुपणा त्यांच्या वर्तनात कधीही कोणीही अनुभवला नाही. वितळणाऱ्या हिमशिखरापासून ते प्रदूषणकारी नद्या नाल्यापर्यंत वाटेल ते पोटात घेणारा सामुद्रिक शांतपणा त्यांच्या व्यक्तिमत्वात होता. त्यामुळे त्यांच्यात एक विलक्षण आणि हवीहवीशी विलोभनीयता होती. अन्य अनेकाकडेही ती कधी आढळते, पण काही काळापुरतीच. नंतर अशा व्यक्तीही कर्णकटू होतात. पण तब्बल 70 वर्ष ही अथांग शांतता टिकून राहणाऱ्या राणी एलिझाबेथ इतरांपेक्षा म्हणून सर्वांस हव्याव्याशा ठरतात. ब्रिटनचे तब्बल 15 पंतप्रधान आणि राणी एलिझाबेथ यांनी नेमले. आत्मप्रेमाच्या गगनभेदी हुंकारासाठी विख्यात विन्स्टन चर्चिल हे राणीने नेमलेले पहिले पंतप्रधान. दुसरे महायुद्ध जिंकून देणाऱ्या चर्चिल यांच्या विजयाच्या उन्मादावर अवघ्या 20ल्या या राणीने सहज पाणी ओतले. स्वतःचं सर्व काही कळते असे मानणाऱ्या चर्चिल यांच्यापासून काहीच जमण्याचा आत्मविश्वास नसलेल्या अटेनी यांनाही या राणीने सांभाळले. ओनली मॅन इन द कॅबिनेट असे ज्यांच्या मंत्रिमंडळाबद्दल बोलले जायचे त्या पंतप्रधान मार्गारेट थॅचर याही तशाच आत्मकेंद्री नेत्या. त्यांनीही राजकीय आयुष्यात कोणापुढे जर नेमते घ्यायला लागले असेल तर ती एकमेव व्यक्ती म्हणजे राणी एलिझाबेथ. थॅचरबाई सर्वाधिक काळ 11 वर्ष टिकलेल्या पंतप्रधान. द लेडी इज नॉट फॉर टर्निंग, तुम्ही मला गुंडाळू शकत नाही हे त्यांचे विख्यात उद्गार. मात्र राजकारणात सर्वांना गुंडाळून ठेवण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या थॅचरबाई या राणीला मात्र कधी गुंडाळू शकल्या नाहीत. पण थॅचर यांना नमवणे राणीने कधीही मिळवले नाही. ब्रिटिश रिवाजानुसार पंतप्रधान प्रत्येक आठवड्यात राणीस भेटायला जातात आणि काय सुरू आहे नाही याची चर्चा करतात. म्हणजे राणीने जवळपास 3640 आठवडे पंतप्रधानाशी असा संवाद साधला. पण त्या संस्कृतीचे मोठेपण असे की एकदा म्हणजे एकदाही राणीकडून या भेटीत काय घडले याची वाच्यता झालेली नाही. हे असे मर्यादा पालन हे पाश्चात्य संस्कृतीचे वैशिष्ट्य. ते कसे पाळावे हे राणीने आपल्या वर्तनातून दाखवून दिले. आतापर्यंत एकाही पंतप्रधानाने देखील या चर्चा चावडीवर मारल्या नाहीत आणि तेथील माध्यमांनी सूत्राच्या हवाल्याने कधी बिंडूक बातम्याही चालवल्या नाहीत. हे देखील कौतुकास्पदच. राणी तुम्हास नक्की काय सांगते या प्रश्नावर एकदाच काय ते पंतप्रधान जेम्स कॅलेघन म्हणाले, शी ऑफर्स फ्रेंडलीनेस बट नॉट द फ्रेंडशिप. हे उद्गारही किती संयत. व्यवस्थेचा आदर करण्याच्या या गुणामुळेच आपले खास असे काही राणीस सांगावे असे प्रत्येकास वाटे. वास्तविक त्यांचे पती प्रिन्स फिलिप हे राणीच्या तुलनेत चांगलेच बोलघेवडे, मोकळे ढाकळे असे. पण या उभयंतीतील एकाची उणी दुसऱ्याच्या दुनियाने सहज सांभाळले गेले. हे सगळे कमालीचे कौतुक वाटावे असे. तसे असणाऱ्याची संभावना वसाहतवादी मानसिकतेचे अशी करण्याचा प्रघात अलीकडे पडताना दिसतो. पण हे कौतुक साम्राज्यवादी मानसिकतेचे नाही. वास्तविक त्या काळात एकट्या ब्रिटनचे साम्राज्य होते असे नाही. स्पेनच्या अधिपत्याखालीही अनेक देश होते. पोर्तुगीजांच्या अनेक वसाहती होत्या आणि डचांनी अनेक देशावर राज्य केले. पण त्यांच्या एकेकाळच्या वसाहतीतील एकाही राज्यकर्त्यास राणी एलिझाबेथ यांच्या इतके जाऊ दे परंतु त्यांच्या काही अंशीही प्रेम मिळाले नाही. स्पेन, पोर्तुगाल आदी राजवटींना धर्मप्रसारादी उद्दिष्टांसाठी आपल्या वसाहतीत अनन्वित अत्याचार केले. त्या तुलनेत ब्रिटिशांची राजवट सभ्य म्हणावी अशी होती. म्हणून अन्य साम्राज्ये त्यांच्या अत्याचारासाठी लक्षात राहतात तर ब्रिटिश मात्र रेल्वे उभारणी, दळणवळण सुविधा आणि नियमाधारित राज्यव्यवस्था यासाठी आठवतात. अर्थात त्यांची राजवट निर्दोष होती असे नाही, पण तशी ती कोणाचीच नसते. तरीही अधिपत्याखाली नसलेल्या देशातील नागरिकांकडूनही राणीस कमालीचे प्रेम मिळाले या मुद्द्यावर राणी एलिझाबेथ सर्वांपेक्षा वेगळ्या ठरतात. याचे ढळढळीत उदाहरण म्हणजे ऑस्ट्रेलिया. आपल्याप्रमाणे ऑस्ट्रेलियाही ग्रेट ब्रिटनच्या साम्राज्याचा एक भाग आणि आजही राष्ट्रकुलाचा सदस्य आहे. आपण प्रजासत्ताक झालो. ऑस्ट्रेलियाचे घटनादत्त प्रमुखपद अजूनही ब्रिटिश राजघराण्याकडे आहे. ही मागास प्रथा मोडून वसाहतवादाची जोखड फेकून द्यावी अशी मागणी मधून त्या देशात होते. त्यावर एकदाचा साक्षमोक्ष लावावा म्हणून ऑस्ट्रेलियात 1999 साली जनमताची चाचणी घेतली गेली. तीत जवळपास 55% त्यास विरोध केला आणि यात तरुणांचा मोठा सहभाग होता. कॅनडा, न्यूझीलंडचाही अनुभव असाच. न्यूझीलंड सैन्य दलाचे सर्वोच्च सेनापती पदही राणीकडे होते. याचा अर्थ हे देश यापुढे ब्रिटिश राजघराण्याचे प्रभुत्व नाकारणारच नाही असे नाही, पण राणी हयात होत्या तोपर्यंत तरी ते झुगारता आले नाही ही बाब महत्त्वाची. पाश्चात्य संस्कृतीत वानप्रस्थाश्रम ही संकल्पना नाही, पण या हिंदू संकल्पनेचे सर्वोत्तम पालन त्यांच्याकडून होत असते. राणी एलिझाबेथ ही त्यांचे प्रतीक. आपण आता विजत चाललो आहोत हे लक्षात आल्यापासून त्यांनी आपले सार्वजनिक कार्यक्रम कमी केले.
तारुण्याच्या उंबरठ्यावर असल्यापासूनचा त्यांचा मित्र, प्रियकर, सहकारी आणि पती प्रिन्स फिलिप गेल्या वर्षी निवर्तले 99व्या वर्षी. त्यावरील मृत्यूलेखात पुराणपुरुष 12 एप्रिल 2021 लोकसत्ताने त्यांना यथोचित आदरांजली वाहिली होती. पतीच्या निधनानंतर राणी हळूहळू मिटू लागल्या. आताही आपल्या अत्यंत प्रिय स्कॉटलंडमधील बालमोरल कासल येथे निवासात जाताना मी परत येणार नाही अशी निरोपाची भाषा त्यांनी केली. मृत्यूच्या आधी 2च दिवस नव्या पंतप्रधान लीज ट्रस्ट यांना त्या भेटल्या. ते त्यांचे शेवटचे दर्शन. नंतर त्यांच्या निधनाचेच वृत्त आले. आत्यंतिक आधुनिक तरीही परंपरेच्या डोळ्यासपाईक असे त्यांचे आयुष्य. इतिहासाचे कोणते जोकड फेकून द्यायचे हे देखील कळावे लागते. इतिहास बदलता येत नाही, तो त्यातील चांगल्या वाईटास स्वीकारायचा असतो हे भान त्यांना होते. तो तसा स्वीकारत त्या समोर जात नामांतरादी उद्योगात वेळ न दवडता उदात्तपणे त्या जगल्या. तसाच त्यांचा अंत. प्रेमाची किंमत आपणास शोकभावनेतून मोजावी लागते. ग्रीफ इज द प्राइज वूड पे फॉर लव्ह असे त्या म्हणत. समस्त ब्रिटन जगातील सुसंस्कृत प्रेमी या विधानाच्या प्रात्यक्षिकातून सध्या जात असतील. हा केवळ एखाद्या महनीय व्यक्तीचा अंत नाही, हे वर्तमानास भूतकाळाशी जोडणाऱ्या संस्कृती सातत्याच्या सेतूचे अंतर्धान पावणे आहे. म्हणून ते अधिक चटका लावणारे आणि अधिक शोचनीय. हर हायनेक्स द क्वीन एलिझाबेथ द्वितीय यांच्या या मानवी देहाकारी सेतूस लोकसत्ता परिवाराची आदरांजली.